त्यांनी मला खूप आणि त्यांच्या बोलण्यावरून का होईना का काय होईना मी त्यांना मुदत मागितली, मॅडम एवढे-एवढे दिवस द्या, एवढं हे करा. मी एवढे-एवढे भरते आता. मग असं करून त्यांनी मला मुदत दिली आणि मग त्या ह्याच्यात मी 2 इन्स्टॉलमेंटमध्ये मला वाटतं पैसे भरले व्हॉटएव्हर आणि मग कोर्स सुरू झाला. आणि सर तुमचं लेक्चर तर मला आवडतच नेहमी. बेसिकली बिंग अ सायन्स टीचर मला सगळे टर्म कळत होते बऱ्यापैकी म्हणजे 80-90% कळत होतं. जे नाही कळत ते मी Google करते आणि किंवा मिस्टर माझे डॉक्टर आहेत त्यामुळे ते पण मला हं. सांगत असतात नेहमी. त्यामुळे तो प्रॉब्लेम नव्हता मला ह्याचा. प्रॅक्टिकलमध्ये मला असं कारण मी ऑलरेडी 3 बॅचेस घेऊन यायचे सर आणि मग इथे येऊन म्हणजे 2 बॅचेस माझ्या सकाळच्या आहेत. तर त्या घेऊन म्हणजे माझी 8 ते 9 आणि 9 ते 10 2 बॅचेस घेऊन मी 10:30 तर प्राची मॅमच्या लेक्चरला मी खरं सांगते मला आहे ना थोडी एनर्जी कमी पडायची. ओके. मी हे म्हणजे एक्सेप्ट करते. आता त्यांना त्यांच्याशी आम्ही काय एवढं म्हणजे फक्त प्रॅक्टिकलच्या बाबतीत बोलणं असायचं. त्यांना कसं सांगू मॅडम मी ऑलरेडी घेऊन आली आणि आता मी खरंच थकले. म्हणजे लिटरली अंघोळ न करता किंवा फ्रेश न होता मी तसेच त्याच ह्याच्यामध्ये अटेंड करायची आणि तरी पण मला जेवढं होईल तेवढं मी करायची. आणि हे सगळं करून, सगळं मॅनेज करून पण मला खरंच खूप मजा आली. खूप नवीन स्टेप्स सुद्धा शिकायला मिळाल्या. काही-काही स्टेप्स ऑफ कोर्स मी ऑलरेडी करत होते, की जसं म्हणजे साइड वॉक म्हणा किंवा म्हणजे नी अप आणि हे ते वगैरे आम्ही करायचो, पण थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये करायची मी. तर ते मला आता प्रॉपरली शिकायला मिळालं. प्राची मॅडमना माझा निरोप नक्की सांगा, की म्हणजे माहीत नाही आता नेक्स्ट सेशन कारण कालचं सेशन माझं खरंच मिस झालं ड्यू टू माय वन वर्कशॉप. त्यामुळे मला कॅमेरा ऑन म्हणजे थोड्या वेळात मी होते आणि मग नंतर मला ऑफ करावा लागला. मला लीव्ह करावं लागलं. तर प्राची मॅडमना नक्की निरोप सांगा, की छान असतात त्यांचे सेशन. कधी असं पर्सनली एवढं बोलायला मिळत नाही फीडबॅक, तर तुम्ही फीडबॅकचं एक सेशन घ्या सर. नक्कीच, नक्कीच. ओके. हां, आणि फीडबॅकचं एक सेशन घ्या. तुम्ही आणि अशा प्रकारे हां, बोला, बोला सर. अ, हे थिअरीचे वगैरे सेशन्स दाखवले का तुमच्या सरांना? नाही ते डॉक्टर आहेत म्हणून विचारलं मी. हो, ते डेंटिस्ट आहेत बाय प्रोफेशन. त्यांना स्वतःला पण जिमची आवड आहे. रोज जिमला वगैरे जातात. आमच्या फिटनेस सेंटरला ते एक सेशन स्वतः घेतात शुक्रवारचं. जसं तुम्ही सांगितलंय, तसं ऑलरेडी आय एम फॉलोइंग. त्यामुळे मला आज असं म्हणजे मी मनातून खूप खुश होते. कारण मी ऑलरेडी माझ्या स्टुडिओचे फॉर्म आहेत. नेम, एज वगैरे हेल्थ इश्यूज, मेडिसिन काय चालू असेल तर ते आणि कुठली बॅच टायमिंग कुठला पाहिजे मॉर्निंग, इव्हनिंग व्हॉटएव्हर. तर ह्या सगळ्या डिटेल्स आम्ही भरून घेतो, साइन घेतो त्यांची. ओके. काही जर मला कुठला एखादा डिसीज माहिती नसेल, तर माझे मिस्टर मला खूप हेल्प हेल्प करतात. जसं कालच एक क्लायंट आलेली ल्युपस म्हणून एक होता ऑटो इम्यून डिसीज. त्याचं मला एक आता Google करायचं की बाबा हे काय असतं नेमकं आणि मला एक इंटरेस्ट बाकी सगळे नी पेन, थायरॉइड, पीसीओडी आता हे मला म्हणजे पाठ झालं म्हणजे आता सगळं बीपी वगैरे बीपीवाल्यांना थोडं योगावालं जरा योगासाठी मी मोटिव्हेट करते वगैरे. असं तर प्रत्येकाचे आता हेल्थ इश्यूज तेवढे माहिती झाले आणि जसं तुम्ही सांगता ना व्हरायटी वगैरे देते, तर मी हे म्हणजे शेअर करू इच्छिते.